बघा तर आज मी तुम्हाला झटपट अशी शापूची भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी मी शापूची भाजी छान अशी निवडून घेतली। तर शापूच्या भाजीला लागणारं साहित्य घेतले, लसूण घेतला, मिरची घेतली, तर मटकीची डाळ घेतली, शेंगदाण्याचा कूट घेतला। गॅसवर कढई ठेवली, तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झालं की लसूण टाकून घ्यायचा। लसूण भाजलं तर शापूच्या भाजीत पाणी ओतून घेतलं। तर लसूण लालसर झाला का मिरची टाकून घ्यायची। मिरची छान भाजून झाली का शापूची भाजी घेऊन टाकायची। चवीनुसार मीठ टाकायचं, शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा, मटकीची डाळ धुवून टाकायची, सर्व काही मिक्स करून घ्यायचं। बघा इथं मी बारीक गॅस केला, वरून थाटली घातली कढईवर। 10 मिनिटानं बघितलं, भाजी शिजलेली पण होती बघा। छान भाजीमधलं पाणी असं आटलेलं होतं सगळं।